फ्रेंड्स, काव्यास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे हिरवं चिकन। तर बघा मी ही कसं बनवते ही रेसिपी। चला तर मग आपण बनवायला घेऊया वेळ न घालवता। तर मी इथं कढई तापत ठेवलेली आहे। तर मसाल्यासाठी आपण आहे ना कांदा घेतलेला आहे कापून, कोथिंबीर घेतलेली आहे, इथं हिरव्या मिरच्या आहे, ओलं खोबरं आहे आणि थोडासा मी वाटप होता माझ्याकडे आलं लसूण टोमॅटो हे सगळं वाटून घेतलेलं थोडंसं वाटप आहे, ते पण मी टाकणार आहे। बोल काजू घेतलेले आहेत भिजवून, ते पण टाकायचे आहेत आपल्याला। तर आहे ना एक मुठ्ठी असा पालक आहे, तो पालक पण आपल्याला या ग्रेव्हीमध्ये टाकायचा आहे। तर आहे ना कढई तापलेली आहे आपल्याला, हे आता आपण तेल टाकून घेऊया त्याच्यामध्ये। तेल गरम झालं की आपल्याला हा कांदा टाकायचा आहे त्याच्यात। तर बघा हा आपला कांदा मस्त असा फ्राय झालेला आहे। आता त्याच्यामध्ये ना आपल्याला पालक टाकून घ्यायचा आहे। थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि हिरवी मिरची हे वाटप सगळं वाटलंय ना त्याच्यातच टाकायचं आहे। काजू भिजून ठेवले होते ते पण टाकायचे आहे। आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद, मसाला आपला फ्राय झालेला आहे। आता आपण याला मिक्सरच्या भांड्यात काढून वाटून घेऊया। तर आपण आता याला वाटून घेऊया। तर इथे मी परत कढई ठेवलेली आहे तापत। आता कढई तापते तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया। मस्त असा स्मूथ असा मसाला तयार झाला आहे आपला। तर मी कढई ठेवलेली आहे गरम करायला, कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकलेलं आहे। अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, ते पण स्वच्छ धुवून वगैरे सगळं घेतलेलं आहे। तर आपल्याला आता हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। तर आपण आहे ना मसाला पहिलाच फ्राय करून घेतलेला आहे। तर डायरेक्ट आपण आता ह्या चिकनमध्ये डायरेक्ट आता मसाला टाकायचा आहे। आपलं चिकन मस्त असं तेलामध्ये फ्राय झालेलं आहे। तर मस्त असं बघा चिकनमध्ये तर आपण आता एकदा व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये चिकन मस्त असं फ्राय करून घ्यायचं। पाहू शकता मस्त असं आपलं मसाल्यामध्ये चिकन व्यवस्थित फ्राय झालेलं आहे। तर आपल्याला आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे, तेच पाणी आपण याच्यामध्ये टाकायचं आहे। आपण मसाला थोडा पण वेस्ट नाही करायचा आहे। तर बघा किती सुंदर असा कलर दिसतोय बघा। ह्याला आता आपण स्लो गॅसवरती शिजून द्यायचंय चिकनला। आता शिजल्यानंतर याचा कलर पण अजून बदलेल याचा कलर। आता याला झाकण ठेवून आपण स्लो गॅसवरती शिजून देऊया। तर आपलं इथं चिकन तयार आहे बघा तुम्ही, ग्रीन चिकन खायला खूप टेस्टी असं खूपच छान झालेलं आहे। तर मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते। याच्यामध्ये थोडीसा गरम मसाला आणि कसुरी मेथी पण टाकायचं आहे। थांबा वरून आता ते टाकते।
गरम मसाला, मस्त असं आपलं चिकन खायला तयार आहे. तर मी तुम्हाला आता सर्व करून दाखवणार आहे. गॅस बंद करायचा आहे. मस्त असं आपलं चिकन तयार आहे. तर या तुम्ही पण खायला नक्की. खूपच टेस्टी झालेला आहे. खूपच टेस्टी असं ग्रीन चिकन झालेलं आहे. तर मी तुम्हाला खाऊन पण दाखवते. तर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असा सपोर्ट करत राहा. एक नंबर, खूपच टेस्टी झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी. मस्त. चला तर मग बाय.